मनातला द्वंद्व अजूनही संपत नाहीये. आणि ते संपलंही नाही पाहिजे. त्याचं कारण सांगतो तो, जिथे द्वंद्व संपतं ना तिथे ज्ञानाचा शोध थांबतो. आणि ज्ञानाचा शोध थांबला नाही पाहिजे. ती ज्योत आहे, ती ज्योत सतत तेवत राहिली पाहिजे. म्हणजे काय तर जे स्वतः ज्ञानाचा आगार आहेत, म्हणजेच आपले श्री गुरुदेव दत्त, त्यांनी सुद्धा ज्ञानाचा शोध थांबवला नाही. त्या काळात त्यांनी सुद्धा त्याकरता गिरनार पर्वत गाठलेला होता. कसं काय? बस. अरे म्हणजे मला असं म्हणायचंय की ज्यांच्याजवळ ज्ञानाचं परिपूर्णत्व आहे त्यांना ज्ञान मिळवण्याची गरज काय? अगं तेच तर तुला सांगतोय ना. म्हणजे बघ, तू कधी आईला तिच्या लहान मुलासोबत बोबडे बोल बोलताना ऐकलंयस? किंवा एखाद्या शिक्षकाला मुलाचा हात धरून कधी पाटी गिरवताना अनुभवलंयस? हो अगदीच. किती मोहक असतो ना तो क्षण. अगं पण असं सगळं करायची गरजच काय आहे? अरे गरज काय म्हणजे? अगं म्हणजे बघ, जो ज्ञानानं परिपूर्ण आहे त्याला पाटी कशाला गिरवत बसायचंय? त्या शिक्षकांना त्या मुलांकडून करवून घ्यायचं असतं. आणि मी सांगितलं ना की तो क्षण खूप मोहक असतो. अगदीच. म्हणून मी म्हणतोय की भगवंताची प्रत्येक लीला मोहक आहे. आणि त्याला हे सगळं ना आपल्याकडून करवून घ्यायचं असतं. म्हणजे मला नाही कळालं. बघ, थोडक्यात सांगतो. परमेश्वराचं काय म्हणणं आहे की दुष्टांच्या संहारासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी तो इथं जन्म घेतो. बरोबर. पण मग त्याला हे एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? देव ही एक अशी शक्ती आहे की ती बसल्या जागेवरून सगळी सूत्र हलवू शकते. म्हणजे बघ, एखादा जर दुष्ट माणूस असेल तर त्या दुष्टाचं हृदय तो बसल्या जागेवरून बंद करू शकतो. मग एवढं सगळं ते रूप घेणं, अवतार घेणं, या एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज काय आहे? हो रे, असं होऊच शकतं. नक्कीच. पण भगवंत असं करत नाहीत. ते स्वतः अवतार घेतात. ते स्वतः तुझ्या माझ्यासारखा जन्म घेतात, पृथ्वीवर येतात, तुझ्या माझ्यासारखं जगतात, वागतात, बोलतात, चालतात. आणि ते दाखवून देतात की हे सगळं तुम्ही सुद्धा करू शकता. आपल्या समोर ते एक उदाहरण निर्माण करतात. अच्छा, असं आहे तर. भगवंताला ना प्रत्येक व्यक्तीकडून धडा गिरवून घ्यायचा आहे. आणि तो त्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःसारखं मोठं बनवू इच्छितो. आणि त्याकरता तो अवतार घेतो. जसा श्री दत्तगुरूंनी गिरनार पर्वतावरती अभ्यास केला, पण त्यांचा जो अवतार आहे, त्यांचा जो जन्म आहे, तो माहूर क्षेत्रामध्ये सामान्य रूपामध्ये झाला. बघ, औदुंबरचा हा परिसर किती छान आहे ना? चल आता मी ना तुला तिकडची बाजू दाखवतो. चल. हा गिरनार म्हणजे शिवपुराणात वर्णिलेला रेवतांचल पर्वत. याला गिरिनारायण असं सुद्धा म्हणतात. श्वेतांचल, श्वेतगिरी, कुमुद, उज्जयंत अशी याची अजून काही नाव आहेत. गुजरात मधल्या जुनागड म्हणजे सौराष्ट्रापासून 5 किलोमीटरवर हा पर्वत आहे. इथं गुरु शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 10,000 पायऱ्या चढून जावं लागतं. 2600 पायऱ्यांच्या आसपास राणक देवी मातेची शिळ आहे. त्या शिळेवर 2 हातांच्या पंजांचे निशाण आहेत. पुढे म्हणजे जवळपास 3,500 पायऱ्यांच्या आसपास प्रसूतीबाई देवीचं स्थान आहे. अपत्यप्राप्ती झाल्यानंतर इथं दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी खूप असते. पुढे जैन तीर्थंकर नेमिनाथ यांचं मंदिर, अंबाजी टुंग, गोरक्षनाथ टुंग असा सारा दर्शनपट अनुभवत आपण श्री दत्तगुरूंच्या पायाशी जातो. इथं श्री दत्तगुरूंच्या पादुका उमटलेल्या आहेत. खूप कमी क्षेत्रफळ आहे की ज्यामध्ये या श्री दत्त पादुका, एक सुबक मूर्ती आणि पुजारी बसेल एवढी जेमतेम जागा आहे. गिरनार पर्वताच्या शेजारी सुद्धा अनुसया माता आणि रेणुका माता विराजमान आहेत.
तुला भूक लागली? नाही, म्हणजे अजून थोडा वेळ थांबलं तर चालेल. म्हणजे इकडचं सगळं हे अनुभवताना तहान भूक विसरली असतं. श्री, उगाच काही तर्क काढू नकोसा. माझ्या मनात दुसराच विचार सुरू आहे. तुझी इच्छा असेल तर तू माझ्या बरोबर शेअर करू शकतेस. म्हणजे बघ ना, आपण घरात असतो तेव्हा आपण आपल्या वेळा सांभाळू शकतो, जेवणाच्या आणि सगळ्याच. पण जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा आपल्याला जिथे जे मिळेल, जेव्हा मिळेल त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. याचंच नाव आयुष्य आहे. बस हा, तुझी फिलॉसॉफी ना कधी संपतच नाही. आणि मी इथे आल्यापासून बघते, स्पेशली तू डेटा सायंटिस्ट आहेस असं कोणीच म्हणणार नाही. अगं पण याच्यामध्ये फिलॉसॉफी आहे का? बघ, ऍडजस्टमेंट सगळेच करतात. आयुष्य हेच एक ऍडजस्टमेंट आहे. तू ऍडजस्टमेंट करतेस, मी ऍडजस्टमेंट करतो, अनेक जण ऍडजस्टमेंट करतात. आणि त्यामुळे ऍडजस्टमेंट ही आयुष्यामध्ये महत्वाची आहे. हे तुमचं तत्वज्ञान आम्हाला मान्य आहे. आणि सरकार कळतात तुझे टोमणे. बरं, तू किती ऍडजस्टमेंट करतोस ना ती मला चांगलीच माहिती आहे. अगं असं नाहीये. बघ, तू प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढून घेऊ नको. बस मी तुला सांगतो. कसं आहे ना, की इथला जो प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक व्यक्ती आहे, तो निसर्गाशी जुळवून घेऊनच इथं राहत असतो. रादर त्याला ते राहावं लागतं. प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी जुळवून घेतो. कोणीच इथे परिपूर्ण नाहीये. तो परिपूर्ण कधी होतो? जेव्हा ते एकमेकांशी जुळवून घेतात. आणि जेव्हा व्यक्ती एकमेकांशी जुळवून घेतात तेव्हा त्याचा समाज बनतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कळलं मला. म्हणजे बघ, अजून एक गोष्ट तुला कळली आहे का? मगाशी बोलता बोलता आपण काय म्हटलं, की दुष्टांच्या संहारासाठी भगवंत पृथ्वी तलावरती जन्म घेतात. पण माझा प्रश्न दुसराच आहे. मी असं म्हणतो की मुळात दुष्ट माणसं ही निर्माणच कशाला करावीत? सगळीच छान माणसं निर्माण झाली तर म्हणजे मग आज जे काही बिघडतं वातावरण आपण सगळेजण पाहतोय ते होणारच नाही. आणि सगळी छान माणसं जर असतील तर सगळं छानच घडणार आहे. हो रे, खरं तर असं होऊ शकतं. आणि बघ ना, जेव्हा सगळं बिघडतं तेव्हा जगात देवच नाही अशी धारणा होते. खरंय, पण तिथे देवच आहे, पण तरीही एवढंच वाईट का घडतं? तिथे देव आहे पण तरी सुद्धा वाईट घडतं. तर कारण असं आहे की वाईट घडल्याशिवाय चांगल्याचं मोल कळत नाही. तोपर्यंत रात्र होणार नाही, तोपर्यंत दिवसाचं महत्व आपल्याला कळणार नाही. दगडावर घासून जशी शस्त्राला धार येते तसा वाईट व्यक्तीशी संघर्ष करून चांगल्या माणसाला महत्व प्राप्त होतं. असं होऊ शकेल. असंच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याने चोच दिलीये तो दाणे सुद्धा देईल. पण मी थोडस उलटा विचार करतो. त्याने चोच दिलीये तोच दाणे देणार हे बरोबर आहे. पण त्याने 10 पैकी फक्त 9 जणांच्याच खाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. 10वा उपाशीच आहे. आणि तो 10वा आपण असू नये याकरता सगळेच्या सगळे संघर्ष करत असतात. त्यामुळे आपल्या वाटणीची जी भाकरी आहे ती भाकरी मिळवण्याकरतासाठीची ही धडपड असते. त्यामुळे मी तुला सांगत असतो, उपाशी राहू नकोस. वाटणीची भाकरी वेळेत खात जा. म्हणजे मग नाहीतर असं व्हायचं की तुझ्या वाटणीची भाकरी कोणी दुसराच घेऊन गेला. म्हणजे आता इथे ऍडजस्ट करून राहावं लागतं. अर्थात. कळलं. गंमत ग. पण आपण देवाच्या पायाशी, श्री गुरूंच्या पायाशी आपण कधीच उपाशी राहणार नाही. अगं स्वतः भगवंतच बघ ना, भक्ताचं अपूर्णत्व पूर्ण करण्याकरता स्वतः भगवंत अपूर्ण राहिले. म्हणजे एक अवतार घेतला आणि भक्ताचं कल्याण करून टाकलं असं झालं नाही. त्यांनी वारंवार अवतार घेतले. म्हणजे श्री गुरूंनी दत्तगुरूंचा अवतार घेतला माहूर क्षेत्री, आणि त्यानंतर पुढचं अवतार कार्य जे आहे ते त्यांनी सुरू केलं पिठापुरमला. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार त्या ठिकाणी झाला. चला मॅडम, बोलता बोलता वेळ किती झाला बघा. पुढे जायचंय ना? हो, चल. बापरे, इथून उठणं खरंच कठीण आहे. आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातलं हे अगदी पौराणिक काळापासून प्रसिद्ध असलेलं गाव पिठापुरम. गयासुराच्या देहावर देवांनी यज्ञ केला तेव्हा त्याचं मस्तक गयेकडे होतं आणि पाय
पिठापुरमकडे, म्हणून याला पादगया असंही म्हणतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांचं हे जन्मस्थळ. आपण राजा आणि सुमती या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी एकदा श्री दत्तगुरू भिक्षा मागण्यासाठी आले. श्राद्धविधीस ब्राह्मण भोजन झाल्यानंतरच अतिथीला भिक्षा देणं हा संकेत असतो. मात्र अतिथीला विनमुख पाठवू नये म्हणून सुमतीनं श्री दत्तगुरूंना भिक्षा वाढली. प्रसन्न झालेल्या दत्तगुरूंनी सुमतीला हवा तो वर माग असं म्हटलं. तेव्हा तिनं बुद्धिमान पुत्र हवा असा वर मागितला. सुमतीचे आधीचे 2 पुत्र अंध आणि पंगू होते. श्री दत्तगुरूंनी आशीर्वाद दिला आणि पुढे सुमतीच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. अतिशय बुद्धिमान आणि बालवयातच वेद उपनिषद याच्यावरती प्रभुत्व असणारा हा पुत्र दत्तगुरूंचा पूर्णावतार म्हणून प्रसिद्ध पावला. आज पिठापुरम या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचं सुबक मंदिर आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री दत्तगुरू आणि श्री नरसिंह सरस्वती अशा सुंदर मूर्ती या ठिकाणी गाभाऱ्यात आहेत. अभिषेक पूजा विधी आणि महाप्रसादाची इथे उत्तम व्यवस्था असते. अगं काय झालंय तन्वी, कसला विचार करतेस? हेच की प्रत्येकाच्या माथी जर अपूर्णत्व असेल आणि पूर्णत्व साध्य करून घेण्यासाठी जर संघर्ष असेल तर मग ते हसतमुखाने स्वीकारावं ना. कारण परमेश्वर शक्तीला आपल्याकडून हेच साध्य करून घ्यायचं असेल की आपली परीक्षा घेऊनच आपला विकास करायचा असेल तर मग आपण त्याविषयी तक्रार का करावी परमेश्वराकडे? अपूर्णत्व जर पूर्ण करायचं असेल ना तर आपला अभ्यास वाढवायला पाहिजे, आपली भ्रमंती वाढवायला पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभांचं जे कार्य आहे ते जर आपण बघितलं तर ते हेच शिकवतात. म्हणजे बघ, पिठापुरमला जन्म झालेले श्रीपाद श्रीवल्लभ अभ्यास करण्याकरता म्हणून कुरवपूरपर्यंत जाऊन पोहोचतात. म्हणजे आपल्याला त्यांच्या या रूपातून सुद्धा ही गोष्ट प्रामुख्यानं जाणवते. बघ, समाजाचा जो प्रवाह आहे ना, हा समाजाचा प्रवाह वाहता राहायला पाहिजे. जसं आपलं आयुष्य सुद्धा हे वाहतं असतं, एका जागी आपल्याला राहताच येत नाही. म्हणजे बघ, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म जिथं भक्त कल्याणासाठी झाला तिथं ते एका जागी राहणं किंवा तशा पद्धतीची अपेक्षा आपण धरणं हे अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी काय केलं, रायचूर तालुक्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कुरवपूर या ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली आणि त्यामुळेच केवळ अभ्यास करण्याकरता या सगळ्यामधलं जे परिपूर्ण ते शोधण्याकरता ते कुरवपूरला गेले. हे कुरुगड्डी म्हणजे कृष्णा नदीच्या पात्रातलं एक बेट आहे. इथं कृष्णा नदीतून बुट्टीतून जावं लागतं. श्रीपाद श्रीवल्लभ, परमहंस, परिव्राज्य कार्य आणि श्री टेंभे स्वामी यांची ही तपोभूमी. टेंभे स्वामींनी कुरवपूरमध्ये असताना घोर कष्टोद्धार स्तोत्र रचलं. इथं श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीपादुका आहेत. बाजूला उभा असलेला वटवृक्ष गेल्या 800 वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. इथल्या आश्रमामध्ये दिगंबरा दिगंबराचा अष्टोप्रहर जप केला जातो. ही आध्यात्मिक ऊर्जा पूर्ण आयुष्याला व्यापून टाकणारी आहे. मनातलं मळब आता दूर होतंय, शंका मिटतायत, असं खूप असं हलकं हलकं वाटतंय. अगं हे होणारच. जसं विस्तवाजवळ लोणी आलं की ते वितळणार, तसं भगवंताच्या तुम्ही सान्निध्यात गेलात, गुरूंच्या सान्निध्यात गेलात की तुमच्या शंका त्या वितळणारच आहे. मान्य, सूर्य उगवला की अंधाराला कसं जा म्हणून सांगावं लागत नाही, तसंच श्री गुरूंच्या ज्ञानासमोर आपला अज्ञानाचा अंधार टिकणारच नाही. अगदीच. मग कितीही थोपावून धरलं, कितीही नाकारलं तरी ही अवस्था येतेच. खरंय. आता ना नव्या उमेदीने श्री गुरूंच्या दर्शनाला जायची ओढ लागली. हो, उद्याचा दिवस म्हणजे नवा सूर्य, नवी सकाळ. पण आज हा जो सूर्यास्त होतोय ना, तो सुद्धा अनुभवांचे रंग देऊन जाईल. ही शुद्धीरी सुद्धा जपायला हवी. श्री गुरूंनी जसा पिठापुरमला श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेतला, कुरवपूर या ठिकाणी या तपसाधना करत असताना या अवताराचा तिकडेच अस्त झाला.
मात्र पुन्हा सूर्योदय झाला बरं का. आणि तो लाडाचे कारंजे या ठिकाणी. श्री गुरूंनी श्री नरसिंह सरस्वती रूपामध्ये तिथं पुढचा अवतार घेतला आणि ते क्षेत्र सुद्धा दत्ततीर्थ क्षेत्र म्हणून नावारूपाला आलं. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड हे तीर्थक्षेत्र श्री नरसिंह सरस्वती यांचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. करंज ऋषींच्या नावावरून या भूमीला आधी करंजपूर असं नाव पडलं. पुढे त्याचं कार्यरंजकपूर आणि त्यावरून कारंजा असं नाव प्रसिद्धीला आलं. इथलं प्रसिद्ध दत्त मंदिर हे 1934 मध्ये स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांनी बांधलंय. श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी हेच श्री नरसिंह सरस्वती यांचं जन्मस्थान असल्याचं सिद्ध सुद्धा केलं. श्री गुरूंचं जन्मस्थान असलेला घोडे यांचा वाडा 4 मजली आणि भव्य तसाच प्रेक्षणीय सुद्धा आहे. श्री गुरु मंदिरापासून जवळच कामाक्षी आणि एकवीरा यांची मंदिर आहेत. श्री दत्त संप्रदायामध्ये निर्गुण पादुकांना खूप महत्व आहे. त्या पादुका श्री ब्रह्मानंद स्वामींनी काशी क्षेत्राहून इथं आणलेल्या आहेत. इथे त्रिकाल श्री गुरुपूजा संपन्न होते. एक गोष्ट विचारू तन्वी? माझ्या सगळ्या शंका मिटल्या की नाही हेच विचारणार आहेस ना? नाही नाही अगं, विचार करणं, विचारांचा खल करणं हे मनाच्या सजगतेचं लक्षण आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती काहीच बोलणार नाही. मग इतकंच सांगेन की आपण ज्यांना गुरु मानतो त्यांच्या समोर आपल्या ज्ञानाचा दंभ फार काळ मिरवता येत नाही. खूप तोकडे आहोत गा आपण आणि आपल्याला याची जाणीव असायला पाहिजे. हो, मग आपल्या शिक्षणाचा आणि आजवर आपण जे ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही का? अगं नाही, कसा आहे ना. जे ज्ञान आपल्याच जवळ आहे म्हणून तर आपण त्या अचूक वाटा शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा वाटेवरती हे ज्ञान जे आहे ना, हे ज्ञान धोंड बनून आडवं येऊ नये. आपला सारा गर्व विसरून आपल्याला त्याच्या पायाशी जावं लागेल. श्री गुरूंची महती आज तुला जर कळली असेल किंवा ती जर पटली असेल तरच या वाटेवरती किंवा आपण जो आज मार्ग निवडतोय त्या मार्गावरती पुढं जाणं हे महत्वाचं ठरेल. पटतंय मला. पटतंय ना? कसं आहे तन्वी, आपण जरी कितीही मुखवटे धारण केले तरी त्या मुखवट्यांखाली एक माणूस आहे आणि हे आपण कधी विसरता कामा नये. आणि ह्याची जर ठळकपणे लक्षात आपल्याला ठेवायचं असेल तर आपण आपल्या जन्मदात्याशी कृतज्ञ राहायला पाहिजे. त्याने जे काही आपल्यासाठी केलंय त्याची आपण जाण ठेवली पाहिजे, तरच आपल्याला पुढं जाता येईल. नक्कीच जाऊ. आता मला कसलीच शंका नाहीये. चला तर मग उद्या औदुंबर क्षेत्री श्री दत्त गुरु महाराजांचं दर्शन घेऊया. श्री गुरुदेव दत्त. ओम शिवकाली. मी साध्वी माताजी, नागा साध्वी. आज आपण दत्त जयंतीनिमित्त त्याचं प्रसंगावधान साधून काही गोष्टी बोलणार आहोत. प्रथम आपण परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे स्मरण करूया. नामस्मरण असं म्हणू शकत नाही, पण स्मरण करूया की परमेश्वर म्हणजे काय. परमेश्वर ही ब्रह्मांडातली एक शक्ती, चांगली, ज्याला आपण निर्गुण निराकार असं म्हणू शकतो, जो भावनांच्या पलीकडे आहे असा तो परमेश्वर. पर काषडरूपासून पर आहे, दूर आहे असा तो परमेश्वर. ओंकार. ओंकार आपण ज्या वेळेला मंत्रसाधना करतो किंवा मंत्र म्हणतो त्यावेळेला ओम असं म्हणतो. प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला ओम असतं. ओम म्हणजे काय आहे नेमकं? ओम हा ब्रह्मांडाचा नाद आहे. ओम हा चिरंतर आपल्याला आपलं अस्तित्व असण्याचं पुरावा देणारा एक नाद आहे. ब्रह्मनाद आहे तो. ओम हा ओंकार अ उ आणि म म्हणजे अकार उकार आणि मकार यापासून तयार झालेला ओम. अ म्हणजे ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व जो आपल्या हृदयाशी संबंधित आहे. त्याचं प्रतीक, त्याचं स्वरूप हृदयाशी आहे. उ म्हणजे विष्णू.
विष्णू हा आपल्या कंठ त्यागाचं प्रतीक आहे आणि म्हणजे मकार हा आपल्या टाळू म्हणजे आपला याच्याशी त्याग प्रतीक आहे तो. असा हा ओंकार. ओंकार ज्या वेळेला आपण ओम म्हणतो, आपण म्हणतो की प्राणायामामध्ये ओम म्हणलं पाहिजे, ओम नाद केला पाहिजे. ओम हा आपल्या शरीरामध्ये एक वेगळी चेतना निर्माण करतो. ह्या तिन्ही चेतनाचा जो त्रिसंध्या साधून जो जीवित आपल्याला शारीरिक मानसिक आधार देतो तो ओम. असा हा ओम जो ब्रह्मनाद आणि बिंदू म्हणजे प्रकाश याच्यातून तयार झालेला ब्रह्माचा नाद. परत परत मी सांगते की हा ब्रह्मनाद कसा, ज्यावेळेला आपले ऋषी मुनी साधना करत होते त्यावेळी या ब्रह्मांडाच्या कणाकणातून जो आवाज येत होता तो ओम. तुम्ही कधीही समुद्रांच्या लहरीचा पाण्याचा आवाज करून बघा, तुम्ही हवेचा आवाज घेऊन बघा, तुम्ही ब्रह्मांडाच्या ग्रहताऱ्यांच्या भ्रमणाचा आवाज घेऊन बघा, त्याचा ओम आवाज येतो. ओम आपली शारीरिक मानसिकता बलवान करतो. असा हा ओम. दिगंबरा दिगंबरा